हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। लातूरमधील शेतकऱ्यानं बैल नसल्यानं जुंपलं होतं पत्नीला। मुख्यमंत्र्यांनी दखल घेत तातडीनं उपलब्ध करून दिला बैल। माघार घेण्याचा प्रश्नच नाही, शिवसेनेनं चुकीचा उमेदवार दिला। बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। दिल्लीत राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजवंदन। शिवसेना उभाटाच्या 7 खासदारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीत भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची ही जोरदार चर्चा। कोळशाच्या दलालीत हात काळे करण्याची आपली इच्छा नाही। धनदांडग्यांच्या हातामध्ये विधान परिषदेची निवडणूक। विधान परिषद निवडणुकीवर आमदार हेमंत पाटलांचं वक्तव्य। फक्त गुजराती आणि मारवाडीच उमेदवार हवे। खासगी कंपनीने दिलेल्या जाहिरातीवरून पेटला वाद। कारवाई करण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी। खत टंचाईनं शेतकरी बेजार। आजही अकोल्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। लातूरमध्ये एका शेतकऱ्यानं नांगरणीसाठी बैल नसल्यानं आपल्या पत्नीला अवताला जुंपलं होतं। न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट झाला। लातूरच्या या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिलेला आहे। लातूरचे जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। ही दोन दृश्य आपण पाहतोय। बैल नसल्यानं पत्नीला अवताला जुंपलं होतं। न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या संदर्भातल्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक गोशाळेतून बैल आणून शेतकऱ्यांना भेट दिलाय। त्याशिवाय त्यांना 32,000चं अनुदान देखील देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी काशीनाथ गायकवाडांनी समाधान व्यक्त केलंय। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, आपल्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे। शेतकऱ्याला काय मदत आता उपलब्ध करून दिली जाणार आहे? 7 जून रोजी अवकाळी पाऊस आणि विजेच्या धक्क्यानं या शेतकरी जो आहे काशीनाथ गायकवाड त्यांच्याकडे असणाऱ्या बैलजोडीपैकी एका बैलाचा मृत्यू झाला होता। अगदी पावसाळा तोंडावर असताना पेरणी आणि जमीन मशागतीची कामं सुरू असताना ऐनवेळी असं बैलाचं आकस्मिक जाणं हे मात्र गायकवाड कुटुंबियांना एक मोठा धक्का होता। आणि थेटपणे कामं जर पूर्ण करायची असेल त्यांनी आपल्या पत्नीला दुसऱ्या बैलाच्या जागी जुंपलं होतं। हा व्हिडिओ जर बघितला तर एकंदरीत बैल याबद्दल न्यूज 18 मराठीनं देखील बातमी केली होती आणि त्याची तात्काळ दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयातनं स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्थानिक गोशाळेतून एक बैल जो आहे तो या सगळ्या मशागतीसाठी त्या शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्यात आला। तर दुसऱ्या बाजूला 32,000 रुपयाचं तातडीचं अनुदान हे देखील जिल्हाधिकारी करवी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। एकंदरीत बघितलं तर प्रत्यक्षपणे कोणताही राजकीय हस्तक्षेप टाळत थेटपणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत, कलेक्टरला आदेश देत त्या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या तात्काळ करण्यात आल्या आणि संबंधित शेतकरी काशीनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं। नक्कीच, धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता पुढची बातमी बघूया। शिवसेना ठाकरे गटातील 7 खासदारांनी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि जोरदार चर्चा त्यातून आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची ही जोरदार चर्चा आहे। तर इतर खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबतही आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे।
गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांशी संपर्क सुरू असल्याची माहिती समोर येत आहे आणि या घडामोडींमुळे आता राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. पुढची बातमी बघूया. नांदेड विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये भाजपला जागा सुटली. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील हे दूर राहिलेत. याबाबत त्यांना विचारलं असता आपल्याला कोळशाच्या दलदलीमध्ये हात काळे करून घ्यायचे नाहीत असं उत्तर त्यांनी दिलं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा झालाय. धनदांडग्यांच्या हातामध्ये ही विधान परिषदेची निवडणूक गेली आहे. या निवडणुकीमध्ये मोठा पैशाचा बाजार सुरू आहे. कधी कोणासोबत युती होईल, आघाडी होईल, काही सांगता येत नाही असं हेमंत पाटलांनी म्हटलं. इतकंच नाही तर मराठी माणसाच्या निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या निवडणुकीपासून दूर आहे ह्याच्यासाठी की या कोळशाच्या दलालीमध्ये हात काळे करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हाला सांगतो, आपण बघताय की या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं मराठी माणसाची ऐपतही राहील नाही आणि अवकातही राहील नाही. धनदांडग्यांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक गेलेली आहे आणि मोठा पैशाचा बाजार सगळीकडे चालू झालेला आहे. तेव्हा आपण कोणाला सांगितलं नाही याच्यामध्ये फरक पडणार नाही. सर्वत्र पैसे घेतल्याशिवाय कोणी मतदान करणार नाही आणि कोणाबरोबर बसावं हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. ज्यांच्याबरोबर आज बसलो ते उद्या दुसऱ्या दिवशी विरोधी तंबूमध्ये दिसायला लागलेत. कोण कधी कोणाबरोबर युती होईल, कधी आघाड्या होतील, काही सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या एकंदरीत राजकारणाचा चुथडा जो शब्द आहे ना, तो चुथडा झालेला आहे. पुढची बातमी बघूया. मुंबईमध्ये सोसायटीमध्ये पांढरी पट्टीचा वाद थंडावत असतानाच आता आणखी एक वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका खासगी कंपनीनं दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीवरून वाद पेटू शकतो. या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती मारवाडी उमेदवार असा उल्लेख करण्यात आला आहे आणि हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार असून मराठी उमेदवार का नको असा सवाल मराठी एकीकरण समितीनं उपस्थित केलाय. ही कंपनी कोणती आहे त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करणार असा इशाराही देण्यात आला. परंतु हा प्रकार सर्रास सुरू आहे. ही जी खाली जाहिरात तुम्हाला आता दिसते, या जाहिरातीमध्ये बघा काय जाहिरात आहे. ही नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे. म्हणजे ही मराठी माणसाला नाही द्यायचे यांना. काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी. मराठी माणसाने कुठं जायचं? म्हणजे हे सुरू काय आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मराठी माणसाला सल्ला देतात की हिंसा योग्य नाही आहे, मग तुम्ही अशा घटना थांबवणार आहात की नाही आहात? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफड फोडणार. मुंबईतच या नोकऱ्या आहेत. त्यात त्यांनी सांगितलंय की फक्त गुजराती आणि मारवाडी अर्ज करू शकतात. बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीच लोकांना घेणार आहेत. उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत तर त्यांनी त्याचा विचार करावा. यानंतर पुढची बातमी पाहूयात. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख हे निवडणुकीतून अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. देशमुख हे नागपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. निवडणूक सोडून हर्षजित देशमुख हे अचानक रुग्णालयामध्ये भरती झाले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख भाजपाला मॅनेज झाल्याचा आरोपही केला जातोय. दरम्यान आता काँग्रेस वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. वंचित आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचीही माहिती मिळते. सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी करण्यात येणाऱ्या ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि हा विरोध कायम असल्याचं चित्र आहे. काल शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षण रोखल्यानंतर आज पुन्हा पहाटेपासून पोलीस बंदोबस्तामध्ये विटाळजवळील नागेवाडी परिसरामध्ये ड्रोन मोजणीला प्रयत्न करण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशीही स्थानिक शेतकरी इथे आक्रमक झाले. आक्रमक भूमिका घेत सर्वेक्षणाला विरोध करत असल्यानं प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायम असल्याचं दिसलं. याच पार्श्वभूमीवर परिसरामध्ये तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं.
शक्तीपीठसाठी ड्रोन सर्वेक्षणाला विरोध केला जातोय. काल देखील हे ड्रोन सर्वेक्षण केलं जात होतं आणि शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात आलेला होता. दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या पोलिसांच्या फौज फाट्यामध्ये ड्रोन सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. मात्र आजही हा विरोध कायम दिसला. राज्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्यामध्ये युरिया आणि DAP खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. काही ठिकाणी टोकन पद्धतीनं खत वितरण करण्यात येत असे, तर दुसरीकडे महिला शेतकरी मोठ्या संख्येनं या रांगेत उभ्या असल्याचं दिसतंय. दरम्यान यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला 7,101 मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये. जिल्ह्यामध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. मी युरिया खतासाठी आलेलो रात्री 12:30 वाजतापासून लागलेला. लाईनच एवढी आहे लंबी की खूप युरिया भेटतच नाही इथं. आज आम्ही सकाळी 4:30 ते 4:30 वाजतापासून रांगेत उभा अजून एवढी पब्लिक आणि गर्दी भरपूर झालेली आहे. गर्दी आटोक्यात आणल्याशिवाय आपला नंबर लागणं अशक्य आहे. कारण रांग भरपूर आहे. खूप बरेच बाया मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत. त्यामुळे आज भेटणं हे शक्य दिसत नाही. 4 वाजतापासून आलेले आहे खताला. ते पण आता शक्य नाही की आमचा नंबर लागणार आहे की नाही लागणार आहे. आता ते म्हणतात कुपन ज्याला मिळलं त्यालाच खत मिळणार, नाही तर मग जावा लागेल. नंबर नाही लागून राहिला. लोक नाही हुई हुई करून राहिले. काय काय मारून टाकता आम्हाला शेतकऱ्याले उन्हात आनामदी.